दरम्यान उत्तर प्रदेशातल्या कर्जमाफीचा आढावा घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना जे शक्य झालं ते देवेंद्र फडणवीसांना शक्य का नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। आपण एका आकडेवारीवर नजर टाकूया। मुख्यमंत्री झाल्यानंतर 16 दिवसात आदित्यनाथांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांचं 1 लाखांपर्यंतचं कर्ज त्यांनी माफ केलेलं आहे। 2,15,00,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होतोय। यूपीतल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 92.5% शेतकरी याचे लाभार्थी आहेत। कर्जमाफीसाठी 36,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। महाराष्ट्रात पाहायचं झालं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 30,000 कोटींची गरज आहे। राज्यात एकूण 1,36,00,000 खातेदार शेतकरी आहेत। 1,07,00,000 शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन आहे। 67,00,000 शेतकऱ्यांकडे 1 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे। 29,00,000 शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे। 20,000 कोटीत अल्प अत्यल्प भूधारकांची कर्जमाफी शक्य होणार आहे।